ओके, तर आजचा आपला जो टॉपिक आहे तो मॉड्यूल 4 वीक 4 असणार आहे, ज्यामध्ये लोशो ग्रीड ती कशी काढतात. लोशो ग्रीडचं एक इंट्रोडक्शन मी थोडंसं 2-3 स्लाइड्स आहे ते आज आपण बघू, आणि मग त्याच्या थ्रू आपण एक्झॅक्ट त्याचे प्लेन्स काय असतात, लोशो ग्रीडचं मिनिंग काय आहे ते आज आपण बघणार. तर हा एक फोटो आहे बघा. याच्यामध्ये जर तुम्ही एक बघितलं तर काही नंबर्स दिलेले, एक चौकोन दिलेला आहे, 3x3चा एक स्क्वेअर दिलेला आहे, आणि त्याच्यात जर तुम्ही बघितलं तर काही नंबर्स दिलेले 1 to 9 नंबर पर्यंत, आणि त्याची सिक्वेन्स बघून घ्या आज कशी सिक्वेन्स आहे. फोर वरचा जो प्लेन आहे त्या प्लेन मध्ये आपण जे 3x3चा एक मॅट्रिक्स किंवा एक स्क्वेअर म्हटला तर सर्वात अप्पर प्लेन जो आहे तो 492 नंबर असणार आहे. मिडल प्लेन जो आहे तो 357, आणि लास्ट प्लेन जो असतो बॉटम प्लेन तो जो असणार आहे तो 816 नंबर असणार आहे. हा, ही जी लोशो ग्रीड दिलेली आहे ती कधीच बदलत नसते. जसं मी आपण बघितलं की ऍस्ट्रोलॉजी मध्ये आपण जे 12 भाव असतात ते 12 भाव फिक्स आहे, 12चे 13 कधीच होणार नाही. म्हणजे 12 घरं कुंडलीत जे नेहमी 12 घरं असतात तसेच सेम ग्रीड, सेम म्हणजे प्रथम घराला तुम्ही लग्नेश किंवा पहिला भाव म्हणणार आहे त्याची जागा कधीच बदलत नसते. त्याचप्रमाणे ही जी ग्रीड आहे, ही लोशो ग्रीड म्हणून, ही पण कधीच बदलणार नाही. हे नंबर्स कधीच बदलत नसतात. 492 357 आणि 816 हे नंबर नेहमी फिक्स असणार आहे. ओके, याला आपल्या हिंदू शास्त्राप्रमाणे तर याला लक्ष्मी यंत्र पण म्हटलं जातं, किंवा सूर्ययंत्र. म्हणजे जर तुम्ही बघाल एक पुढची ग्रीड आहेच ती मी आपण बघू की लक्ष्मी, वैभव लक्ष्मीचे व्रत तर जर आपल्या म्हणजे बऱ्यापैकी लोक बायका करत असतात, तर वैभव लक्ष्मी व्रताच्या याच्यात पण एक फोटो दिलेला आहे. त्या फोटोमध्ये पण हाच चौकोन असतो. कळलं? म्हणजे आता ही लोशो ग्रीड तर जी आहे ती चायनीज टेक्नॉलॉजी, चायनीज न्यूमरोलॉजी प्रमाणे आपण अभ्यास करणार आहे. पण आजपासून कितीतरी हजारो वर्षापूर्वीपासूनच लक्ष्मी यंत्र, वैभव लक्ष्मीच्या कथेमध्ये, पुस्तकामध्ये सुद्धा ही ग्रीड आहे, किंवा याला थोडक्यात सूर्ययंत्र पण म्हणत असतात. हा, तर हे आता आपण बघू पुढे. याचा थोडक्यात थोडी हिस्ट्री बघूया. तर लोशो ग्रीड हे कसं आहे, चायनीज न्यूमरोलॉजी मध्ये आहे. बऱ्यापैकी लोक चायनीज न्यूमरोलॉजीने यूज करतात. म्हणजे न्यूमरोलॉजीचा अभ्यास जर करायला बघितलं तर चायनीज न्यूमरोलॉजी हे याने बघत असतील, डिटेल्स बघत असतो. आणि नंतर दुसरी आली आता सध्या वैदिक न्यूमरोलॉजी पण आलेली. पण वैदिक न्यूमरोलॉजी मध्ये काही नंबर्स आपण जाणून बुजून घेत नसतो. फॉर एक्झाम्पल इयर जे असतात ते आपण त्यात घेत नसतो. पण लोशो ग्रीडचा बेनिफिट आहे की आपण इयर पण घेत असतो. म्हणजे डेट ऑफ बर्थ मध्ये आपण जसं एखाद्याची जन्मतारीख आहे 15/2/1981, तर आपण त्यामध्ये लोशो ग्रीड मध्ये 1981 पण ऍड करत असतो. जर की वैदिक ग्रीड जी असते त्याच्यामध्ये आपण इयर घेत नसतो. म्हणजे 1900 किंवा 2000 जे मुलं जन्माला आलेली, त्याचं काही लॉजिक आहे ते आपण एकदा शेवटच्या लेक्चरमध्ये बघू की कंपॅरिझन करून आपण वैदिक न्यूमरोलॉजी आणि लोशो ग्रीड न्यूमरोलॉजी, चायनीज न्यूमरोलॉजी, त्यावेळेस आपण दोघांचं कंपॅरिझन मी तुम्हाला सांगेल. पण आज आपला टॉपिक जो आहे तो लोशो ग्रीड असणार आहे. तर यामध्ये याचं जरी उगम आपण म्हणजे आता जरी प्रस्थापित आपण जे झालेले ते चायनीज न्यूमरोलॉजीने जरी बघतो तरी भारतामधूनच याचा उगम झाला आहे. फॉर एक्झाम्पल यांनी दिलंय बघा की वैभव लक्ष्मी व्रताच्या पुस्तकावर सुद्धा हे दाखवलेलं आहे, आणि याचा अर्थ आहे की हे किती जुनं टेक्निक होतं ना. तर नंबर्स बघा, 492 357 आणि 816 हेच असणार आहे. हे नंबर तुम्ही तुमच्या जवळ आता एका चौकोनात लिहून ठेवाल. ओके, त्यानंतर प्रचलित कथेप्रमाणे आता तुम्ही जर बघितलं तर चीनमध्ये एक संत झाले. त्या संतांनी जनकल्याणासाठी लोशो नावाची एक नदी, त्या नदी जवळ बसून तपस्या केली होती. मग ती करत असताना त्यांना एक कासव आला त्यांच्या जवळ, आणि त्या कासवच्या पाठीवर जे नंबर्स लिहिलेले होते, कासवाच्या पाठीवर बघा असे एक्झॅक्ट असे एक षटकोनी आकाराची त्याची पाठ असते, त्या पाठीवर बरोबर असे 9 नंबर्स त्यांना दिसले होते. आणि त्या 9 नंबर मध्ये 1 to 9 जी लोशो ग्रीड कशी अरेंज केली, 492 357 आणि 816, त्याप्रमाणे ते नंबर्स त्यांना दिसले. म्हणजे हे यंत्र त्यांना पाठीवर दिसले, आणि त्यापासूनच त्यांनी त्या लोशो ग्रीडची टेक्निक्स तिथून, म्हणजे लोशो नदी जवळ मिळाल्यामुळे आपण लोशो ग्रीड म्हणत असतो. आणि त्या कासवानी जे नंबर्स इंडिकेट केले त्याच्यापासून त्यांनी जनकल्याणासाठी हे टेक्निक यूज करायला सुरुवात केली, अशी ती गोष्ट आहे. हा, तर आता मी परत त्या गोष्टीत जास्त डिटेल जात नाही. मग त्याच्यात गेलो तर आपण इन यान काय आहे, किंवा म्हणजे रात्र काय सकाळ काय त्याचं एक सिम्बॉल आहे, त्या सिम्बॉलवरून आपण अजून डेप्थ मध्ये जाणार आहे. पण मी तुम्हाला याचा व्हिडिओ पाठवून देईल.
ओके. तर लोशो ग्रीड हे चीनी अंकशास्त्रातील एक शक्तिशाली साधन म्हणून वापरलं जातं किंवा जादुई चौकोन म्हटला जातो. याच्यात जे नंबर्स दिलेले त्याची अरेंजमेंट बघा. आता ती नंबर जे नेहमी, आता मी जसं सांगितलं की आपण ती ग्रीड बघितली की 492, याची जर टोटल केली तर ती किती येईल, ती बरोबर 15च आकडे म्हणजे 15 टोटल येत असते. किंवा तुम्ही जर मधला घ्याल की 357, तर 3 आणि 5 झाले 8, 8 आणि 7 झाले 15. हे कशी पण तुम्ही टोटल कराल, उभ्यानी आडवी तिरपी कशी पण टोटल कराल, ही नेहमी 15 नंबरच येत असते. असे काही मॅजिक स्क्वेअर पण आहेत. फॉर एक्झाम्पल रामानुजचा एक मॅजिक स्क्वेअर आहे किंवा हा एक मॅजिक स्क्वेअर आहे, पण बरेचसे मॅजिक स्क्वेअर आहे, 4x4 चे मॅजिक स्क्वेअर आहे, पण आपण आता त्याच्यात पण जाणार नाही. आपण आता फक्त लोशो ग्रीडचाच बघणार आहे. तर लोशो ग्रीडचे कुठलेही नंबर जर तुम्ही बघाल तर हे यांची 3 आकडीच जी टोटल करू ती नेहमी 15च येणार आहे. ओके. तर याच्यावरून आता ही झाली 15 नंबर, पण याच्यावरून तुम्हाला काय बघायचंय, तर ह्या लोशो ग्रीड वरून आपण आपल्या जन्मतारीख वापरून व्यक्तीचं भविष्य सांगू शकतो. म्हणजे भविष्य इन द सेन्स प्रेडिक्शन सांगणार आहे, किंवा त्याचे स्वभाव कसा असू शकतो, मल्टिपल नंबर आल्यावर त्याच्यामध्ये काय दोष येणार आहे, किंवा मिसिंग नंबर आल्यावर त्याच्या ग्रीडमध्ये काय लॅक्युना येणार आहे, हे आपण त्याच्या एका सिम्पल 3x3 मॅजिक स्क्वेअर वरून सांगू शकतो. ठीक आहे. तर तुम्हाला जेव्हा आता तुम्ही ऍस्ट्रॉलॉजी मध्ये एक्सपर्ट असाल किंवा तुम्हाला एक जनरल आवड म्हणून तुम्ही ऍस्ट्रॉलॉजीचा अभ्यास केलेला आहे, पण आता न्यूमरोलॉजीचा अभ्यास केल्यावर जेव्हा तुम्ही ऍस्ट्रॉलॉजी आणि न्यूमरोलॉजी दोघांची सांगड घालाल, तेव्हा तुम्हाला हे काही नंबर्स हे इंडिकेट करतील की कुठे प्रेडिक्शन्स द्यायचे, कुठे वैशिष्ट्य सांगायचे. तर लोशो ग्रीडची तुम्हाला तिकडे नक्कीच मदत होत असते आणि होईल. त्याचबरोबरीने हा जो स्क्वेअर बघितला, तर 4 नंबर जो इंडिकेट करत असतो, तर याच्यात पंचमहाभूताने सुद्धा काही नंबर्स, पंचमहाभूत जे आहेत, अग्नी वायू जल आप तप, तर याच्याप्रमाणे हे नंबर्सला आपण म्हणजे त्यांचे काही नंबर्स, त्यांचे काही वैशिष्ट्य आपण नंबर्सला दिलेले. फॉर एक्झाम्पल 4 नंबर जो असतो तो वूड एलिमेंट असणार आहे, साऊथ ईस्ट, आणि त्याच्यासोबत डिरेक्शन्स पण दिले बघा. साऊथ ईस्ट आहे, साऊथ वेस्ट, ईस्ट सेंटर वेस्ट, आणि नॉर्थ ईस्ट नॉर्थ आणि नॉर्थ वेस्ट. तर ह्या दिशा पण दिलेल्या. आता ह्या दिशा ह्या एका चौकोनामध्ये किती गोष्टी तुम्हाला दिसत आहेत, पंचमहाभूताच दिसणार आहेत. ओके, एक मिनिट. हॅलो हॅलो. तर त्याच्यात बघा, ह्या स्क्वेअर मध्ये तुम्हाला दिशा पण दिसणार आहे, प्लस नंबर्स तर आहेच, प्लस आपल्याला याच्यात बघणारे आपण पंचमहाभूताच, म्हणजे पंचमहाभूताने कोणत्या नंबरने कोणता पंचमहाभूता घेतलेला आहे ते आपण बघणार आहे. आणि प्लस त्याच्यामधून तुमची फॅमिली बॅकग्राऊंड, जसं ऍस्ट्रॉलॉजीमध्ये 12 भावामधून आपण त्या व्यक्तीचं आईची त्याचे संबंध कसे असणार आहे, सप्तम स्थानामधून आपण त्या व्यक्तीचं संसारिक जीवन कसं असणार आहे, त्याची फॅमिली कशी असणार आहे, 11व्या घरातून तो काय करू शकणार आहे, 10व्या घरातून त्याची नोकरी, म्हणजे हे जे आपण बघतो की प्रत्येक घरामधून त्या व्यक्तीचं चारित्र्य दिसत असतं, प्रत्येक घरातून त्या व्यक्तीचं ऍस्ट्रॉलॉजी मधून त्याचे भाऊबंध कसे असतील, त्याचं रिलेशन कसे असणार आहे लोकांबरोबर, त्याला मित्र परिवार कसा असणार आहे, सेम सर्व तसंच तसं आपल्याला न्यूमरोलॉजी मधून कळत असतं. या लोशो ग्रीड मधून कळत असणार आहे. तर लोशो ग्रीड मधून पण चौथ्या घरातून आपल्याला ओल्डर डॉटर कशी आहे, दुसऱ्या 9व्या घर म्हणजे 9 नंबर जो आहे त्याच्यात आपल्याला डॉटर म्हणजे मुलीचं स्थान दिसणार आहे. दुसऱ्या घरातून चंद्र, आता दुसरा नंबर 2 नंबर हा चंद्राला दिलेला आहे, त्याचप्रमाणे अर्थ एलिमेंट आहे, पण प्रमाणे आपल्याला त्यातले रिलेशनशिप कसे असणार आहे, त्यानंतर आईचं आणि त्या व्यक्तीचं रिलेशन कसे, किंवा मामाच्या रिलेशन मधले म्हणजे मामाच्या घरातले रिलेशन आणि त्या व्यक्तीचे रिलेशन कसे असू शकतात हे कळणार आहे. ईस्ट डायरेक्शन मधून वूड एलिमेंट आहे, हेल्थ कशी असू शकते, मोठा मुलाचं स्थान, मोठा मुलगा आणि त्या व्यक्तीचं कसं जमणार आहे हे दिसणार आहे. त्यानंतर सेंटर मधून, आता सेंटर हा अर्थ एलिमेंट आला, मग अर्थ एलिमेंट वरून 5व्या घराच्या स्थानामधून बुध हा पण दिसतोय, त्याचं शिक्षण दिसणार आहे बऱ्यापैकी, आणि त्याची फॅमिली कशी असणार आहे त्याच्याबरोबर, किंवा त्याची फॅमिली एकंदरीत कशी असू शकते. हा, तर हे तुम्ही लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढला तरी चालणार आहे. वेस्ट 7व्या घरातून आपल्याला सप्तम स्थान तर दिसतच, म्हणजे आपण जसं सप्तम स्थानातून त्याचं वैवाहिक जीवन कसं हे तर बघतच असतो, पण इकडे सुद्धा मेटल एलिमेंट आला. आता मेटल एलिमेंट 7व्या घराला पण दिला आणि 6व्या घराला पण दिलेला आहे बघा. तर 7व्या घरातून जो मेटल एलिमेंट दिसणार आहे तो सिल्वर मेटल एलिमेंट दिसेल, आणि 6व्या घरातून जो मेटल एलिमेंट असणार आहे तो आपल्याला गोल्ड च्या दृष्टीने आपण बघणार आहे.
त्यानंतर 7व्या घरातून त्याच्या लहान मुलीची ठिकाण मुली म्हणजे बघणारे. तर 6व्या घरातून नॉर्थ ईस्ट डिरेक्शन आली आणि त्याच्यावर त्याला मित्र परिवार कसा असणार आहे, त्याच्या वडिलांचं त्याच्याशी कसं जमणार आहे त्या व्यक्तीशी, त्याच्या पॅटर्नल साईड म्हणजे त्याच्या वडील आत्याचं आत्या कशी असेल, काकाचं रिलेशन कसं असू शकतं हे आपण बघत असतो. त्यानंतर पहिल्या घर सूर्याचं घर आहे, पण हा वॉटर एलिमेंट आहे. वॉटर एलिमेंट मधून करिअर दिसणार आहे, बिझनेस दिसणार आहे. ओके. आणि 8व्या घरातून अर्थ एलिमेंट असल्यामुळे परत नॉलेज बघणार आहे. शनीचं स्थान असल्यामुळे त्याला त्या व्यक्तीला काही गोष्टी लिगली आपण बघणार आहे. हे सर्व आपण डिटेल बघू. ओके. तर याचा तुम्ही फोटो काढा किंवा पटापट तुम्हाला ड्रॉ करून लिहून घेता आलं तर खूप चांगलं. जाऊ पुढच्या स्क्रीनवर, पुढची स्लाइड बघू. आता याच्यामध्ये बघा की एक एक आता आपण प्लेनचा डिटेल बघू की मुख्य रेषा म्हणजे हे जे प्लेन मी तुम्हाला सांगितले की आडव्या रेषा ज्या असणार आहे, आडव्या रेषामध्ये बघा हॉरिझॉन्टल प्लेन. तर याच्यामधून आपल्याला त्या व्यक्तीचा मानसिक स्तर, मेंटल प्लेन त्याला म्हणायचं, की मेंटल प्लेन मधून आपण त्याचे खास करून ते नंबर कुठले कुठले असणार आहे, 492. आता तुम्हाला फक्त हे नंबर्स बघायचे. जेव्हा आपण एक्झॅक्ट डेट ऑफ बर्थ यूज करून आपण अजून डेप्थ मध्ये बघू ना, मग तुम्हाला समजेल की त्या व्यक्तीचा मेंटल प्लेन कसा होता, त्या व्यक्तीची भावनिक इमोशनल प्लेन कसा आहे किंवा प्रॅक्टिकल प्लेन कसा आहे, हे आपण अजून 6व्या 7व्या स्लाइड नंतर आपण बघणारच आहे. तर आता हे एक एक प्लेन बघूया. हॉरिझॉन्टल प्लेन बघा, तर याच्यामध्ये खास करून कोणते नंबर आहे, 492. मग ह्या प्लेन वरून आपल्याला त्या व्यक्तीचं काय करणार आहे, तर विचार करण्याची क्षमता आणि त्याची कल्पना शक्ती सांगतो की ती व्यक्ती कशी असू शकते. शिक्षणाच्या बाबतीत जर बघितली तर 4 नंबरचं शिक्षण, 4 नंबर असलेली व्यक्ती कुठलं शिक्षण घेईल, विचार करण्याची क्षमता कशी. आता खास करून एक तुम्हाला याच्या बरोबर मी एक टेंटेटिव्ह पण सांगते की 492 असलेल्या व्यक्तीचा प्लेन, ज्यांच्या पण जन्मतारखेत 492 आला, त्या टाईपचे लोक खास करून कम्प्युटर बॅकग्राऊंडचे असतात किंवा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे असतात किंवा त्यांना कम्प्युटर रिलेटेड कामच मिळत असतं. म्हणजे जास्त करून ते कम्प्युटरशी रिलेटेड आणि साऊथ डिरेक्शन त्यांच्यासाठी खूप चांगली असते. आता हे टेंटेटिव्हली झालं, प्रेडिक्शन देताना आपण सांगू शकतो, पण इथे ऍडिशनल आपण की विचार करण्याची क्षमता आणि कल्पना शक्ती त्यांची कशी असणार आहे. त्यानंतर भावनिक स्तर, इमोशनल प्लेन बघा. इमोशनल प्लेन मध्ये कोण आहे, 3, 5, 7. आता 3, 5, 7 आल्यावर 3 हा गुरुचा आहे, 5 हा बुधाचा आला आणि 7 हा केतूचा. आता 3, 5, 7 आल्यावर आपला इमोशनल प्लेन तर आलाच, पण सोबत आपण सांगताना सांगतो की 3 नंबर गुरुचा. गुरु असल्यामुळे ज्याची पण जन्मतारीख 3 असेल, ज्याचं पण भाग्यांक 3 असेल, ती व्यक्ती कशी असते, ती थॉट प्रोसेस तिची खूप सुंदर असते, खूप व्यवस्थित, ती बॅलन्स करणारी व्यक्ती असते. 5 नंबर आल्यामुळे त्या व्यक्तीला शिक्षणाची आवड किंवा नवीन काहीतरी शिकण्याची आवड असते. आणि 7 नंबर आल्यामुळे ती व्यक्ती गुड नॉलेज किंवा ती व्यक्तीला लगेच ती तिचं मत कधीच सांगणार नाही, ती आधी त्याच्यावर विचार करेल, मग ती टू द पॉइंट सांगेल. पण कधी कधी 7 नंबर मल्टिपल झाल्यावर ती व्यक्ती भरकटण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके. तर मग भावनिक स्तर, याच्यामधून भावना, समजूतदारपणा आणि संतुलन दिसणार आहे. आणि व्यवहारिक स्तर बघा, आता लास्ट प्लेन, बॉटम प्लेन, तो कुठला असणार आहे, प्रॅक्टिकल प्लेन असलेला, मग तो 8, 1 आणि 6 असलेला. मग बघा, ज्यांची पण जन्मतारखेमध्ये 8, 1, 6 येतो ना, ती व्यक्ती कशी असते, तर प्रॅक्टिकली बॅलन्स करणारी, प्रॅक्टिकल थॉट वाली. मग 8 वाली व्यक्तीला आपण, ज्यांच्या पण जन्मतारखेत बघा 8 2 वेळा आला, 8 मल्टिपल टाइम आला, तर ती व्यक्तीला स्वतः काम स्वतःच करायला आवडणार आहे. तिला रेडीमेड आपण किती जरी काही दिलं तरी ती व्यक्ती ते रेडीमेड घेणारच नाही, ती परत त्याच्यावर काहीतरी काम करतेच म्हणजे करतेच. मग ज्यांची पण जन्म 88 असणार आहे, म्हणजे एक सिंपल सांगितलं तर ज्यांचं बर्थ इयर 80 पासून 88 पर्यंतचे लोक आहे किंवा जास्तीत जास्त 89 पण चालेल, ते लोक कसे बघा, जर तुमच्या बघण्यात आले तर ते लोक बर्थ इयर त्यांचं, बर्थ इयर 80 पासून 89 पर्यंतचे लोक आहे ना, यांना रेडीमेड जरी मिळालं तरी ते स्वकष्टाने तयार झालेले लोक असतील. त्यांच्याकडे आजच्या घडीला त्यांचं स्वतःचं घर तयार असेल, प्लस ऍडिशनल मोर दॅन 2 हाऊसेस पण असू शकतात. हे एक टेंटेटिव्ह, एक म्हणजे टेंटेटिव्ह नाही म्हणणार, पण मी माझ्या आतापर्यंतच्या ग्रीड काढल्या त्याच्यात बघितलं. ज्यांचा थॉट प्लेन, प्रॅक्टिकल प्लेन, बॉटम प्लेन 8, 1, 6 आलेले, ते लोक बिझनेस ओरिएंटेड असणार आहे. म्हणजे त्यांचा जॉब पण असेल आणि बिझनेस मध्ये पण ते लोक आलेले आहेत. बघाल तुम्ही काही जर केस स्टडीज तुम्हाला पण आता मी देणार आहे, तर तुम्ही बघितल्या तर त्याच्यात तुम्हाला दिसेल. पण ज्यांचे बर्थ इयर आता 9चे झालेले, म्हणजे 90 पासून 99 वाले, यांना यांचं घर
खूप उशिरा होतं किंवा होता होता त्यांना अडचणी आलेल्या असतील, ते पण आपण बघू केस स्टडीज मध्ये, कारण ते अग्रेसिव्ह होणार आहेत. हं? तर खास करून 8, 1, 6 वाले प्रॅक्टिकल प्लेन असल्यामुळे ते कौशल्य त्यांच्याकडे असणारे, मेहनती असणारे, व्यावहारिक ज्ञान त्यांच्याकडे चांगलं मिळणार आहे. ओके, तर हे झाले आपण आता घेतलेले हॉरिझॉन्टल प्लेन, इमोशनल प्लेन आणि प्रॅक्टिकल प्लेन. त्याच बरोबरीने उभ्या रेषा बघाल आता, की उभ्या रेषांमध्ये काय आहे, तर व्हील प्लेन. व्हील प्लेन कुठला आहे आता, 4, 3, 8 वाला नंबर. तर व्हील पॉवर त्यांची स्ट्रॉंग असणार आहे, त्यांच्यामध्ये थॉट प्रोसेस पण खूप छान, पण त्याच्यामध्ये आता 4, 3, 8 आलेले लोक जरा अग्रेसिव्ह म्हणण्यापेक्षा त्यांना ऑफिशियल पॉवर म्हणजे ऑफिस गव्हर्नमेंट एम्प्लॉई मध्ये ते येणारे, पैसा त्यांच्याकडे चांगला येतो, वेगवेगळ्या मार्गाने येतो, शेअर मार्केटमध्ये असणारे लोक असणारे, ज्यांच्या पण व्हील प्लेन मध्ये 4, 3, 8, ज्यांची पण जन्मतारीख 4, 3, 8 वाली असेल त्यांना बघा, ते कसे असणार आहे, तर योजना आखणे, प्लॅनिंग करणे, अंमलबजावणी करण्यामधले त्यांची एक म्हणजे ते हे असणार आहे, लीडिंग मध्ये किंवा याच्यात जातात. खास करून लिगली काम करणारे असणारे, वकील लोक असणारे, किंवा शेअर मार्केटमध्ये चांगले असणारे, किंवा मेडिकल फील्ड मधले हे लोक असतात. हा, विचार स्तर मधला प्लेन जर बघितला, थॉट प्लेन, तर तो आला तुमचा 9, 5, 1. ज्यांच्या पण जन्मतारखेमध्ये 9, 5, 1 येतो, हे लोक खास करून जॉब ओरिएंटेडच असतात, त्यांना जॉबच असतो, ते शक्यतो बिझनेसमध्ये लवकर पडत नाही, त्यांना शेवटपर्यंत ते जॉबमध्येच, रिटायरमेंट ही त्यांची असतेच, म्हणजे जॉब नोकरी करणारेच लोक असणारे. हा, तर कुठले लोक, खास करून 9, 5, 1 वाले, निर्णय घेण्याची क्षमता आणि संवाद कौशल्य त्यांचं एकदम छान असणार आहे. मग आता याच्यात जर एक जरी नंबर मिसिंग झाला, तर ती 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 पॉवर त्यांच्याकडे कमी येणार आहे असं समजायचं. तर लकीली 9, 5, 1 वाले लोक हे सर्व 1900 म्हणजे 1999 पर्यंतचे आपण कन्सिडर करू, की यांचा निर्णय घेण्याची क्षमता आणि संवाद कौशल्य खूप छान. पण जे पण लोक जन्माला आलेले ना 2000 पासून ते आजपर्यंत, यांच्याकडे चंद्र जास्त पॉवरफुल झालेला आहे. मग चंद्र जास्त आल्यामुळे त्यांना काय, की ते लवकर डिसिजन नाही घेणार आहे, किंवा त्यांना त्यांचे पॅरेंट्स जे डिसिजन घेतील तो फायनल, असं ते करणार आहे. पण हे लोक जे काय म्हणतात ना, जे ते लोक त्यांचं डिसिजन केव्हा घेणारे, वयाच्या 22 नंतर, 25 म्हणजे डबल टू जेव्हा मल्टिपल होईल ना, 20 पासून 20 पर्यंतचे जितके मल्टिपल टू येतील, तेव्हा हे लोक त्यांचा डिसिजन ते स्वतःच घेऊन टाकतील. ते आपण काही केस स्टडीज आपण 2022च्या नंतरच्या आपण घेऊ, किंवा 2020 वाल्या केस स्टडीज घेऊ. तर ते लोक कोणते, तर कृती स्तर, ऍक्शन प्लेन 2, 6 आणि 7 वाले लोक, जे शारीरिक हालचाल आणि काम करण्याची पद्धत त्याच्यामधले, की त्यांचा हे जे जे आत्ताची पिढी म्हणू तरी चालेल, किंवा ज्यांची पण जन्मतारखेमध्ये 2, 6 आणि 7 आलेली, 2, 7, 6च्या प्लेन मधले, यांची काम करण्याची पद्धत ही त्यांनीच तयार केलेली असणार आहे. ते म्हणतील त्याच पद्धतीने ते फॉलो करतात, त्यांना दुसऱ्यांचं ऐकून घ्यायला आवडणारच नाही, त्यांचे मनमौजी लोक म्हणू तरी चालणार आहे. तर अशा केस स्टडीज मध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स दिसतील. तर हे होते आपले उभ्या रेषांचे 4, 3, 8, 9, 5, 1 आणि 2, 7, 6 वाले. आता आडव्या रेषा बघितल्या, उभ्या रेषा बघितल्या, पण ऍडिशनल अजून 2 प्लेन आहे. ओके, आता 10 मिनिट आहे म्हणजे मी स्लो घेते, ठीक आहे. अजून मी 2 प्लेन तुम्हाला सांगितले नाही, ते 2 प्लेन जे आहेत ते म्हणजे 4, 5, 6. हा, आणि दुसरा प्लेन आहे त्याला म्हणायचं गोल्डन प्लेन आणि सिल्वर प्लेन. तर 4, 5, 6 जो आहे त्याला आपण म्हणायचंय सुवर्णयोग प्लेन किंवा गोल्डन प्लेन, आणि 2, 5, 8 त्याला राजयोग, तो सिल्वर प्लेन म्हटला तरी चालणार आहे. पेटकर सर, माईचा फोन. तर 2, 5, 8 आलेला हा सिल्वर प्लेन असणार आहे. ओके, तर याच्याबद्दल आपण जेव्हा मी केस स्टडी घेईल तेव्हा सांगेल की ते प्लेन कसे ओळखायचे, किंवा अजून आहे पुढच्या स्लाइडला. तर हे ज्यांच्या पण ग्रीड मध्ये 4, 5, 6 आला तर समजायचं ते लकी आहे, किंवा ज्यांच्या पण प्लेन मध्ये 2, 5, 8 आला ते लकी. लकी इन द सेन्स की त्यांच्याकडे बऱ्यापैकी जमीन, घर, दार, इस्टेट सर्व छान मिळत असतं. तर आपण आता डायरेक्ट ग्रीड कशी भरायची ती बघूया. तर इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर मध्ये विचारू शकतात, की मॅडम प्लेन नाही कळले तरी मला सांगा, मी सांगते. समजलंय सर्वांना की जाऊ पुढे आता डायरेक्ट एक्झॅक्ट ग्रीड कशी भरायची ते बघायचं, की पुन्हा प्लेन बद्दल? हो, पुढे जा मॅडम.
चालेल, जाऊ पुढे. हो. ओके. तर आता ग्रीड कशी भरायची ती आपण बघू. ग्रीड कशी भरायची तर ती थोडक्यात एखाद्याची आपण जन्मतारीख घेतली. समजा आता एक जन्मतारीख आहे 27 मे 1963. ही एका व्यक्तीची जन्मतारीख आहे. हा, तर आता ही जन्मतारीख आपण घेतली 27 मे 1963. तर सर्वात आधी काय करायचंय, नंबर बघा 2 7 5 1 9 6 3. हे जे नंबर आहे हे आपल्या ग्रीड मध्ये एका चौकोनात आपण असे भरून घ्यायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2च्या ठिकाणी 2ला टाका, 7च्या ठिकाणी 7ला टाका, 5च्या ठिकाणी 5ला, म्हणजे जो सेंटर आहे तिथे 5 येईल. एक जो येईल तो बॉटम प्लेनला येईल. 9 जो आहे तो वरच्या प्लेनला, अप्पर प्लेनला जाईल. 6 जो आहे तो लोअर प्लेनलाच, बॉटम प्लेनला राईट साईडला येईल. आणि 3 जो आहे तो डाव्या साईडला आपला, म्हणजे ग्रेडच्या तुमच्या ईस्ट डिरेक्शनला येतो. मग तो तिथे टाकला. याप्रमाणे हा स्क्वेअर बघा आता स्क्रीनवर तुम्हाला दिसेलच की आपण जेव्हा सर्व नंबर टाकले तर याच्यामध्ये 9 आला, 2 आला, 3, 5, 7, 1, 6 आला. आता ह्या व्यक्तीच्या जन्मतारखेमध्ये 4 नंबर नव्हता आणि 8 नंबर नव्हता. त्यामुळे तो आपण टाकणारच नाही. जे नंबर नाहीये ते टाकायचे नाही. म्हणजे ते आपल्या केसमध्ये ह्या व्यक्तीला ते नंबर काय झाले, मिसिंग झाले. तर ह्या व्यक्तीला म्हणजे 27 मे 1963 ला जन्माला आलेल्या व्यक्तीला आता सध्या 8 नंबर मिसिंग आहे आणि 4 नंबर मिसिंग आहे. बाकी आपण जे नंबर होते ते सर्व आपण टाकले. ओके, इथपर्यंत समजलं तुम्हाला? आता हे नंबर्स टाकल्याबरोबर सुद्धा आपल्याला काहीच कळत नाहीये. ठीक आहे, या व्यक्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही व्यक्ती कशी असेल अजून आपल्याला प्रेडिक्शन सांगता येणार नाही. या व्यक्तीची मिसिंग कळले फक्त की मिसिंग नंबर 4 आहे, मिसिंग नंबर 8 आहे, एवढंच समजलं. या व्यक्तीच्या जन्मतारखेमध्ये मल्टिपल नंबर आलेलेच नाहीये. त्यामुळे पण आपल्याला अजून त्याचं प्रेडिक्शन काहीच सांगायचं नाहीये. ठीक आहे, इथपर्यंत आपण जी काही जन्मतारीख होती ती आहे तशीच भरली. ठीक आहे, आता आपण पुढच्या स्लाइडला जाऊ. तिथे काय दिसणार आहे बघा. पुढच्या स्लाइडला गेल्यावर आता आपल्याला एक नंबर अजून ऍड करायचा आहे, तो म्हणजे कुवा नंबर. आता हा तुमच्यासाठी महत्वाचा आहे. आजपर्यंत मी बोलताना कुवा नंबर कधीच वापर करत नव्हती. सांगताना तुम्हाला मागच्या 3 लेक्चरला कुवा नंबर बोलतच नव्हतं. तर कुवा नंबर हा इतका सुंदर नंबर असतो. तर या नंबरवरून आपल्याला त्या व्यक्तीला कोणती दिशा चांगली असेल हे सांगतो आपण. कोणत्या दिशेने त्याला यश मिळणार आहे, कोणती दिशा त्याच्यासाठी लकी ठरणार आहे, प्रत्येकाला. आता वास्तुशास्त्राप्रमाणे पण आपण एक दिशा एखाद्या व्यक्तीला सांगत असतो की ही दिशा तुम्हाला चांगली. तर न्यूमरोलॉजी मधून सुद्धा प्रत्येकाला पूर्व दिशा चांगली असते असं नसतं. कुठल्याच एखाद्याला दक्षिण दिशा चांगली, रावणाला दक्षिण दिशा खूप छान होती, खूप छान होती. पण रावणाकडे गेल्याबरोबर, रामाची एंट्री श्रीलंकेत झाल्याबरोबर रावणाचे ग्रह बदलले. म्हणजे कसे असतं की एखाद्याची एंट्री त्या दिशेला झाल्याबरोबर लगेचच दिशा बदलली, तशी त्याची दशा बदलली. राम जोपर्यंत, म्हणजे एक्झाम्पल देते की राम जोपर्यंत पंचवटीत होते तोपर्यंत त्यांना दिशाच मिळत नव्हती. जसे त्यांनी दक्षिण दिशेकडे एंट्री केली त्याबरोबर त्यांची दशा पण बदलली आणि त्यांची म्हणजे दिशा बदलली तशी दशा बदलली. हा कुवा नंबरने आलेला फरक असतो. मग हे एका ठराविक वर्षातच आपल्याला ते नंबर्स येत असतात. मग आता कुवा नंबर कसा काढायचा तो बघूया. की प्रत्येक व्यक्तीला एक दिशा दिलेली आहे. हा, तर बघा आता कुवा नंबर कसा काढत असता की आपण ज्या वर्षात जन्म घेतो त्या वर्षाची बेरीज केली की ती एक तिच्यामध्ये एक नंबर वजा करायचा असतो किंवा एखादा नंबर ऍड करायचा असतो. फॉर एक्झाम्पल बघा, आता वर दिलेले जो व्यक्ती होता त्या व्यक्तीचं जन्म वर्ष काय होतं, 1963. ओके, तर 1963 ची जेव्हा आपण टोटल केली तर 1963 ची बेरीज बघा काय होते, 1 अधिक 9 अधिक 6 अधिक 3 यांची टोटल केल्यावर तो नंबर आला 19. आता 19ला परत आपल्याला सिंगल डिजिट मध्ये कन्वर्ट करायचंय. मग 19 कसा झाला, 1 अधिक 9, 1 अधिक 9 परत झाला 10, 10 परत 2 डिजिट आला, म्हणजे 2 नंबर आले. मग त्याला परत आपण सिंगल डिजिट मध्ये कन्वर्ट केलं आणि तो नंबर आला 1. ओके, तर आता 1963 ला जेवढे लोक जन्माला आले त्यांच्या टोटल काय झाली 1, एक नंबर आला. पण आता ती व्यक्ती जर पुरुष असेल तर आपण त्या व्यक्तीला बघा, आता आता महत्वाचा नियम आहे की पुरुष असेल तर काय करायचं आणि स्त्री असेल तर काय करायचं. तर बघा, एक अंकी संख्या 1 आली ह्या व्यक्तीची 63 ला जन्माला आल्यामुळे. आता जर पुरुष असेल तर नेहमी 11 मधून वर आलेली संख्या वजा करायची.
11 नंबर मधूनच. हा रूल आहे, हा फॉर्म्युला आहे की 11 मधून जर पुरुष असेल, 1963 जन्माला आलेला आहे, तर 1 नंबर त्यामधून वजा करायचा. 1 मधून तो नंबर वजा केल्यामुळे किती आला आकडा? 10. परत 10 आल्यामुळे परत सिंगल डिजिट मध्ये कन्वर्ट केला, तो आला नंबर 1. म्हणजे ह्या व्यक्तीचा कुवा नंबर काय आला? 1. कळलं? तो कधीच बदलणार नाही. आता ह्या व्यक्तीचा कुवा नंबर 1 आला. मग आता कुवा नंबर 1 आल्यावर जी दिशा त्याला मिळणार आहे, त्या दिशेवरून पण आपण त्याचं प्रेडिक्शन सांगणार आहे की तुम्हाला ही दिशा लकी असणार आहे, या दिशेने तुम्ही तुमचे कार्य सुरू करा. किंवा नोकरीसाठी सांगायचे प्रेडिक्शन देताना, तेव्हा तुम्ही सांगू शकता की कुवा नंबर तुमचा 1 आहे, तुम्हाला ही दिशा चांगली आहे, या दिशेने तुम्ही जॉबसाठी प्रयत्न करा. किंवा बिझनेस असेल तर ह्या दिशेने तुमचा बिझनेस तुम्हाला चांगला होईल, कारण तो कुवा नंबर त्याला मिळालेला आहे. आता हीच व्यक्ती जर स्त्री असती तर मग काय झालं असतं? स्त्री असेल तर आलेल्या संख्येमध्ये 4 अधिक मिळवायचे, म्हणजे 1 अधिक 4 केला असता आणि तो नंबर 5 झाला असता. मग त्या व्यक्तीची जर ती स्त्री असती तर तिचा कुवा नंबर 5 झाला असता. ठीक आहे. पण आता आपल्या केसमध्ये आपण समजू की ही व्यक्ती पुरुष आहे. पुरुष असल्यामुळे कुवा नंबर आला 1. परत 2 नंबर आपण मागच्या 2 लेक्चर मध्ये बघितले होते, ते कुठले होते? मूलांक आणि भाग्यांक. मग आता बघा, मूलांक पण त्या व्यक्तीचा मूलांक काय झाला जन्मतारखेवरनं? 9/27 जन्मतारीख होती ना त्या व्यक्तीची. मग 27 म्हणजे त्याचा मूलांक आला 9. 2 अधिक 7 म्हणून 9 आला. आणि त्या व्यक्तीच्या जन्मतारखेची पूर्ण टोटल जेव्हा आपण करतो, सर्व बेरीज केली, तर तो आकडा आला भाग्यांक, तो मिळाला 6. म्हणजे आता हे 3 नंबर अजून ऍड होतील, 9, 6 आणि 1. तर आता हे ऍड केल्यावर नवीन ग्रीड जी तयार झाली ती बघा कशी होती. मागची ग्रीड आपण जस्ट जन्मतारीख तयार करून काढलेली ग्रीड जी होती ती होती 9, 2, 3, 5, 7, 1 आणि 6. जसं आपण ते वरील नंबर ऍड केले, अंतिम ग्रीड म्हणजे फायनल ग्रीड त्याची काय झाली? मूलांक 9 ऍड केला 9च्या जागेवर, भाग्यांक 6 ऍड केला 6च्या जागेवर, आणि कुवा नंबर ऍड केला, तर फायनल ग्रीड त्याची काय तयार झाली बघा? मल्टिपल नंबर ऍड झाले. आता मल्टिपल नंबर ऍड झाल्याबरोबर ह्या व्यक्तीचे हे बदलले वैशिष्ट्ये, त्या व्यक्तीची ग्रीड बदलली, त्या व्यक्तीची, जसं ऍस्ट्रॉलॉजी मध्ये आपण त्या व्यक्तीला दशा बघत असतो की तुमच्या ग्रीड मध्ये सध्या या ग्रहाची दशा आहे. पत्रिका खूप सुंदर असते, पण तरी सुद्धा आपल्याला लक्षात येते की याला ह्या ग्रहाची दशा असल्यामुळे अडचणी येणार आहे. महादशा एखाद्या ग्रहाची असेल किंवा एखादा ग्रह आता लोप पावत चाललेला आहे दशेने, त्याची दशा संपत आलेली, तर आपण त्याला सांगू शकतो की 2 महिने थांबून घ्या, मग तुमचं कार्य होणार आहे. किंवा काहीतरी आपण त्याला रेमिडीज देत असतो, काही शांती करायला सांगत असतो. त्याचप्रमाणे आता ह्या व्यक्तीची पण बघा, ज्याचा जन्म 27 मे 1963 ला आला होता, त्यांची ग्रीड काय तयार झाली? तर याप्रमाणे. मग आता आपण प्रेडिक्शन सांगताना 9 नंबर, मल्टिपल 9 आले, मल्टिपल 6 आला, मल्टिपल 1 आला, त्याच्यावरून तुम्ही त्या व्यक्तीला प्रेडिक्शन सांगाल. प्लस 4 नंबर आणि 8 नंबर मिसिंग आहे, लॅक्युन आहे, ते नंबरच त्याच्या ग्रेडमध्ये नाहीये, म्हणून त्याच्या ग्रेडमध्ये काहीतरी कमी पण आलं. मग काय कमी झालं त्याचे पण आपण त्याला वैशिष्ट्य सांगणार आहे, आणि त्याच्यावर आपण त्यांना काही रेमिडीज देत असतो. मग रेमिडीज काय काय? फॉर एक्झाम्पल 6 मल्टिपल आला, 6 मल्टिपल आल्यामुळे ह्या व्यक्तीला गॅरेंटेड कसलं तरी व्यसन असू शकतं, किंवा या व्यक्तीला सौंदर्याचे म्हणजे ही व्यक्ती दिसायला सुंदर असणार आहे. त्यानंतर 9 आल्यामुळे ही व्यक्ती थोडी अग्रेसिव्ह असणार आहे. ही व्यक्ती जॉब करणारीच असेल, 99, 5 आणि 1 आल्यामुळे. ओके.